सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौडामार्ग परिसरातून प्रेमाच्या नात्याला कलंक फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली. इथे एका शिक्षकानं आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली. लग्नात अडसर ठरेल, वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होईल या भीतीनं आरोपीनं आपल्या वडील आणि मामाशी संगनमत करून ही हत्या केली. या प्रकरणी आरोपी शिक्षकासह त्याच्या वडिलांना आणि मामाला अटक करण्यात आली आहे. बसवराज करुणावर असं 33 वर्षीय मुख्य आरोपी प्रियकराचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर आरोपीचे वडील यल्लाप्पा करुणावर वय 57 आणि मामा लगमाप्पा अंकलगी वय 37 यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तिघांनी मिळून प्रेयसी गंगव्वा सत्याप्पा हंचिमनी हिची हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपीने हा अपघात असल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलीस तपासात आरोपींचं बिंग फुटलंय. नेमकी घटना काय घडली पाहूया. कर्नाटक राज्यातील धारवाड हुबळी जिल्ह्यातील एका शिक्षकानं आपल्याच प्रेयसीचा अत्यंत नियोजनबद्ध कट रचून खून केलाय. लग्नाच्या आडेत असल्याच्या संतापातून आणि वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या भीतीतून त्यानं प्रेयसीला कायमचं संपवलंय. मिळालेल्या माहितीनुसार हुबळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेला बसवराज आणि मृत गंगव्वा यांच्यात गेल्या काही वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये सातत्यानं संपर्क होता. मात्र काही काळाने या नात्यात दुरावा आला. बसवराजच्या कुटुंबियांनी त्याचं दुसरीकडे लग्न ठरवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. पण प्रियकराच्या लग्नाला गंगव्वानं तीव्र विरोध दर्शवला. गंगव्वाच्या या विरोधामुळे आपलं वैवाहिक आयुष्य आणि करिअर उद्ध्वस्त होईल अशी भीती बसवराजला वाटू लागली. यातूनच त्याच्या मनात गंगव्वाविषयी तीव्र राग आणि सोडाची भावना निर्माण झाली. त्याने तिला कायमचं रस्त्यातून हटवण्याचा कट रचला. खुनात वडिलांची आणि मामाची साथ. घटनेच्या दिवशी आरोपी बसवराजनं गंगव्वाला गोड बोलून हुबळीवरून बेळगावला आणलं. बेळगावात आल्यानंतर आरोपीने एका क्रुझर गाडीची व्यवस्था केली. या गाडीत बसवराजचे वडील आणि मामा देखील होते. चौघंही गंगव्वाला विश्वासात घेऊन गेले. पण पुढे काय वाढलं याची जराही कल्पना तिला नव्हती. चौघांनी तिला तिलारी घाटात आणलं. घाटातील निर्जन ठिकाणी तिघांनी मिळून गंगव्वाचा गळा ओळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्याने तिचा मृतदेह तिलारी घाटातील प्रेशर पॉईंटजवळील दरीत फेकून दिला. पोलिसांकडे यावत कसलाही पुरावा नव्हता. मात्र पोलिसांनी जेव्हा गंगव्वाची पार्श्वभूमी चेक केली तेव्हा तिचा प्रेमसंबंध बसवराजशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बसवराजला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने संपूर्ण कृत्याची कबुली दिली. एकेकाळी जीवापाड प्रेम करणाऱ्या शिक्षकानेच आपल्या कुटुंबियांच्या मदतीने प्रेयसीचा असा क्रूर अंत केल्यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास केला जातोय. सिंधुदुर्ग प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.